नमस्कार मित्रांनो, डायबिटीज क्लबमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी अतुल कुलकर्णी आज आपल्याला प्री डायबिटीज या विषयावरती थोडीशी माहिती देतो आहे. मुळात प्री डायबिटीज ही कन्सेप्ट जी आहे, म्हणजे हा जो विकार आहे, हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही की आपल्याला प्री डायबिटीज आहे. आणि त्यामुळे काय होतं की प्री डायबिटीजचं रूपांतर कालांतराने डायबिटीजमध्ये होतं. त्यामुळे आपल्याला प्रायमरी स्टेजला प्री डायबिटीज म्हणजे काय, प्री डायबिटीजची लक्षणं काय, प्री डायबिटीज झाल्यानंतर करायचं काय, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचा हा विषय फक्त केवळ प्री डायबिटीजवरती आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलेलं की साधारण डायबिटीज झाल्यानंतर कुठल्या कुठल्या टेस्ट केल्या जातात. त्यानुसारच सध्या आपण असं विचार करू की प्री डायबिटीज म्हणजे एखाद्याला असं वाटतं की मला डायबिटीज नाही आहे, पण डायबिटीजची लक्षणं काय हेच त्याला माहीत नसल्यामुळं काय होतं की तो त्या ट्रीटमेंट करत नाही. साधारण प्री डायबिटीजमध्ये तुम्हाला पहिल्यांदा जर का बघितलं तर जी फास्टिंगची शुगर जी आहे ती चेक करणं खूप गरजेचं आहे. पण फास्टिंगची शुगर जर का आपण चेक केली तर काय होतं की एकाच दिवसाचा आपल्याला रिपोर्ट कळतो आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की साधारण आपल्याला ही प्री डायबिटीज डिटेक्ट झाली आहे का आणखीन काय आहे. मग आपल्याला साधारण ती शुगर जर का 120 च्या रेंजमध्ये असली तर आपल्याला घरातल्या म्हणतात आहे नॉर्मल आहे, बॉर्डरवरती आहे, अजून तुझं वय काय झालेलं नाही आहे, त्यामुळे तू काही हे नाही आहे. पण तसं सोडू नका, कारण काय होतं की त्या केसमध्ये इनडायरेक्टली जर का बोलायचं झालं तर ते तुमचं प्री डायबिटीजचं लक्षण असतं. प्री डायबिटीजमध्ये साधारण 105 ते 130च्या रेंजमध्ये तुमची शुगर असते. नॉर्मल शुगर ही जी आहे ती साधारण 80, 90, 100 ह्याच्या आतच असते. तर साधारण 80 ते 90च्या आत असते, असा विचार करणं गरजेचं आहे. प्री डायबिटीज चेक करण्यासाठी किमान 6 महिन्यातून एकदा तुम्हाला HbA1c ही टेस्ट करणं गरजेचं. म्हणजे काय होतं, HbA1c मध्ये साधारण मागच्या 3 महिन्याचा रेकॉर्ड जे आहे, रक्तातले शुगरचं प्रमाण काय आहे हे आपल्याला काढता येतं. त्या रिपोर्टनुसार साधारण जर का हा रिपोर्ट काढला तर ह्या रिपोर्टनुसार आपल्याला साधारण जर का विचार केला तर ती 6.5, 5.5, 6.5 च्या रेंजमध्ये जर का शुगर सापडली तर आपण प्री डायबिटीसचे पेशंट आहोत हे समजायला 100% हरकत नाही. अदरवाईज आपण ते इग्नोर केलं तर पुढे जाऊन आपल्याला आयुष्यभर कायमस्वरूपी ॲलोपॅथिक किंवा औषधं जी काय आहेत ती कायमची घ्यायची हा विचार करावा लागेल. आता पहिली गोष्ट म्हणजे प्री डायबिटीसची लक्षणं जर का बघितली तर पहिल्यांदा काय होतं की प्री डायबिटीसची लक्षणं म्हणजे काय की साधारण आपली काख किंवा हाताचं जे काही हा ढोपर हा जो प्रकार आहे किंवा ह्याला आपण काय म्हणतो कोपरा म्हणतो, तर हा जो कोपरा आहे किंवा गुडघा जो आहे तो काळसर पडतो. म्हणजे तिथली जी स्किन आहे ही काळसर पडायला लागते. आता ही का होती, कशामुळे होते ह्याची सविस्तर आपण चर्चा करू. पण साधारण तुमची स्किन ज्या वेळेला काळसर पडायला लागते तर साधारण समजून घ्यायचं की आपल्या बॉडीमध्ये हार्मोनचे काही चेंजेस होत आहेत आणि त्यानुसार आपण HbA1c ही जी टेस्ट आहे ती करणं गरजेचं आहे. अदरवाईज मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढं जाऊन फ्युचरमध्ये डायबिटीसला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. त्यामुळे जर का बोलायचं झालं तर काय होतं की आपण जो आहार घेतो, तर टेक्निकली सांगायचं झालं तर आपण जो आहार घेतो, आहारामधून जे काही आपल्या शरीरात जी काही ऊर्जा मिळते, म्हणजे थोडक्यात ऊर्जाच मिळते, त्यातून साखर हा एक प्रमाण जो आहे तो ऊर्जेचा स्रोतच आहे. साखर पण गरजेची आहे, पण ती अतिरिक्त जर का झाली, आता काही लोक लगेच त्याच्या म्हणतात की साखर खाल्ली नाही पाहिजे. तसं नाही आहे. साखरेमुळेच शुगर होते असातला भाग चुकीचा आहे. का होतं, तुम्ही जो रेग्युलर आहार घेता त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स हे असतातच. कार्बोहायड्रेट्समुळे काय होतं की शरीरात कार्बोहायड्रेट्स गेले की नंतर काय होतं त्याचं शुगरमध्ये रूपांतर होतं. आता शुगर जर का रक्तामध्ये रेग्युलर प्रमाणापेक्षा जर का जास्त झाली तर तुमचा पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड तुमचं जे आहे ते काय करतं, इन्शुलिन तयार करतं. आणि हे इन्शुलिन जे तयार झालेलं आहे, इन्शुलिन हा एक हार्मोन आहे. इन्शुलिन तयार झालेलं ते काय करतं, अतिरिक्त रक्तातली जी शुगर आहे ती पेशींकडे ढकलतं. म्हणजे शरीरात असंख्य पेशी आहेत, त्या पेशींकडे तो ढकलतो आणि तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. पण दुसरी गोष्ट काय होती की एक काळ असा होतो की आपण ते आहार संतुलित घेत नाही. आणि दुसरी गोष्ट त्यामुळे काय होतं की पॅनक्रियासचं काम हे सतत चालूच राहतं. पॅनक्रियास काय करतो, म्हणजे आहारामध्ये शुगरचं प्रमाण येतं किंवा कार्बोहायड्रेट्सद्वारे आपल्या शरीरामध्ये काय होतं की शुगर तयार होती आणि इनडायरेक्टली काय होतं की पॅनक्रियास ॲक्टिव्ह होतो आणि पॅनक्रियास काय करतो, इन्शुलिन तयार करावं लागतो. ज्या पद्धतीने शुगर जितकी घातक आहे त्याच पद्धतीने अतिरिक्त इन्शुलिन तयार होणे हे सुद्धा घातक आहे. तर त्यामध्ये काय होतं की साधारण तुमची जी काही इन्शुलिन जे आहे बॉडीमध्ये तयार होणारे
ती कालांतराने काय होतं, शरीरातल्या पेशी ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट करणंच बंद करतात. म्हणजे तो काय करतो की ह्या पॅनक्रियास काय करतो, इन्शुलिन तयार करतो. इन्शुलिन काय करतो, रक्तातली जी काही अतिरिक्त साखर आहे ती शरीरातील पेशींकडे ढकलतो आणि पेशींना त्यामार्फत काय मिळतं, एक ऊर्जा मिळते. पण अतिरिक्त ऊर्जा जर का मिळायला लागली तर काय होतं की ते पेशी ॲक्सेप्ट करत नाहीत. पेशी काय करतात, इन्शुलिन ॲक्सेप्टच करायचं बंद करतात. पण रक्तामध्ये शुगरचं प्रमाण जर का जास्त असेल तर काय होतं, पॅनक्रियास मात्र ॲक्टिव्ह राहतो. पॅनक्रियास काय करतो, इन्शुलिन तयारच करतो. मग हे सगळं तंत्र जे आहे, म्हणजे बॉडीचा जो काही रक्तातला जो काय शुगर आणि इन्शुलिनचं जे प्रमाण असायला पाहिजे हे पूर्णपणे इम्बॅलन्स होऊन जातं. आणि इम्बॅलन्स झाल्यानंतर काय होतं की प्री डायबिटीस हा डिटेक्ट होतो. हा बेसिक त्यामधला फंडा आहे. आता प्री डायबिटीस डिटेक्ट झाल्यानंतर काय, प्री डायबिटीस हा बरा होतो का, ह्या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करू.